लोकसभा निवडणुकीसंदर्भातली मोठी बातमी। आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। अवघ्या काही तासामध्ये लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे दुपारपासून आचारसंहिता लागणार आहे आणि एकूण 60 टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होताच आचारसंहिता लागू होईल। देशभरात एकूण 60 टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे। 18 एप्रिलला पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे। राजकीय पक्षांना प्रचारासाठी महिनाभराचा वेळ मिळणार। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निवडणुकांचा निकाल लागण्याचा अंदाज आहे। लोकसभेचा महासंग्राम जो आहे तो सुरू होतोय। आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि त्या क्षणापासून आचारसंहिता जी आहे ती लागू होणार आहे। 543 जागांसाठी हा निवडणुकीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे। संपूर्ण देशभरात 6 ते 7 टप्प्यामध्ये निवडणुका होऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणुका ज्या आहेत ते पार पडू शकतात अशी माहिती मिळते। असा अंदाज जो आहे तो बांधला जातोय। महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत। तर लोकसभेच्या प्रत्येक पक्षाची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। आज दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागणार आहे। आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे।